खूप लोकांना सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, की आयुर्वेदामध्ये त्यांनी लवकर बरी होईल किंवा ताप आल्यावरती आपण लगेच मेडिकलमध्ये जातो, औषध गोळ्या घ्यायला किंवा लगेच डॉक्टरांकडे जातो. तर तसं न करता आपण घरामध्ये काही घरगुती उपाय करू शकतो का, जेणे आपल्यावरती लगेच फरक वगैरे पडू शकतो? 15 दिवसात त्यांचा पाय अक्षरशः नॉर्मल पायासारखा झाला होता. छान. म्हणजे अजून त्यातनं असं पू येणं थांबलं होतं, हं. त्यांची खाज 90% कमी झाली होती, त्यांची आगाग थांबली होती. तुम्ही 11 वाजता जेवलात, 10 वाजता जेवलात तरी शतपावली करायला विसरू नका. शतपावली म्हणजे 100 पावले चालणे, नॉट की 1 तास चाला, पाऊण तास चाला. मोजून तुम्हाला 100 पावले 15-20 मिनिट चालायचं असतं, तेही मंद गतीने चालायचं असतं. लोक जेवल्यानंतर घाम येईपर्यंत चालतात हो, ते चुकीचं आहे. त्याने संधिवात होतो, वातविकार होतात. त्यामुळे जेवल्यानंतर किमान 100 पावले चाला. कॅन्सर जो आजार आहे यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहे का? कारण की कॅन्सर सारखा जो आजार आहे मोठा आजार आहे आणि त्याला रिकवर व्हायला थोडा वेळ लागतो. तर आयुर्वेदा थोडा टाइम घेतं असं लोकांमध्ये आहे. तर त्यावर तुम्ही काय आहे का? आणि नाश्त्यामध्ये पण हल्ली अनेक प्रकारचे फूड्स इन्क्लुडेड असतात. तर इट्स नॉट दॅट. तुम्ही हेल्दी फूड खावा, म्हणजे तुम्ही उपमा खाऊ शकता, रव्याचे पदार्थ खाऊ शकता. सरस हल्ली इडली डोसा रोज खातात, तर ते चुकीचं आहे. आंबवलेले पदार्थ हे तुम्ही 15 दिवसातून एकदाच खाल्ले पाहिजे. मोस्टली आत्ताचं स्ट्रेस लेवल्स खूप जास्त आहे. स्त्रियाही खूप तेवढंच काम करतात. त्यांना वर्क बॅलन्स मेंटेन करायचा असतो, घरच्याही गोष्टी असतात. त्यामुळे काय होतं की हार्मोनल लेवल्स वरखाली होतात आणि मग PCOD, PCOS, थायरॉइड रिलेटेड इश्यूज सुरू होतात. आत्ता जसं आपण आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आपण सांगतोय, तर ह्याच्यामध्ये जसं ताप आला किंवा खूप लोकांना सर्दी होते. सर्दी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, की आयुर्वेदामध्ये त्यांनी लवकर बरी होईल किंवा ताप आल्यावरती आपण लगेच मेडिकलमध्ये जातो, औषध गोळ्या घ्यायला किंवा लगेच डॉक्टरांकडे जातो. तर तसं न करता आपण घरामध्ये काही घरगुती उपाय करू शकतो का, जेणे आपल्यावरती लगेच फरक वगैरे पडू शकतो? नक्कीच. आणि हल्ली हे प्रमाण खूप वाढतं आहे, कारण का जसं सीझन बदलतो, ऋतू बदलतो, लगेच इम्युनिटी डाऊन होते आणि आपल्याला इन्फेक्शन होतं. मग ते सर्दी खोकला असो, ताप असो. जसं मी मगाशी सांगितलं की तापामध्ये लंघन करणं सर्वात उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही लंघन करू शकता. त्याचप्रमाणे जसं पेया सांगितलेली आहे, मुगाची खिचडी सांगितलेली आहे, हलके आहार घेणं हा तापासाठी उत्तम उपाय आहे. आता त्यासाठी आयुर्वेदामध्ये एक षडंगोदक म्हणून वर्णन केलेलं आहे की वाळा, मुस्ता म्हणजे नागरमोथा, पिंपळी असे काही द्रव्य आहेत, तर त्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता. थोड्या थोड्या प्रमाणात जर त्याचं पाणी पिलं तर तुमचा जो तापाचा म्हणजे उष्णता जी लेवल असते ना ती कमी होते. वाळा, नागरमोथा, गुलाब पाणी असं जर तुम्ही इन्क्लूड केलं किंवा चंदन ह्या गोष्टींचं इन्क्लूड केलं पाणी पिण्यामध्ये, तर नॅचरली तुमची शरीराची उष्णता कमी होते. तर हे तापासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. दुसरं, जर सर्दी खोकला वारंवार होत असेल तर तुम्ही ज्येष्ठमध आणि सुंठ ह्याचा समावेश करा, की त्याने नॅचरली तुमचं जे काही रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स आहेत ते कमी व्हायला मदत होते. आता जसं आपण आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नियमित होतात आपल्या, असे प्रकार घडतात. तसं महिलांसाठी काही उपाय आहेत का, की जसं खूप महिलांना PCOD असतं, PCOS असतं आणि काही महिलांना थायरॉइडचं प्रमाण आजकाल खूप वाढत आहे आणि आजकाल लहान मुलींमध्ये खूप प्रमाणात वाढत आहेत ह्या सगळ्या गोष्टी, किंवा त्यांना पाळी वगैरे येते किंवा पिरियड्स येतात, त्या नियमित प्रमाणात येत नाहीत. तर ह्याच्यावरती आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे का? हो, नक्कीच सांगितलेलं आहे. आता ह्या गोष्टी का होतात? मोस्टली आत्ताचं स्ट्रेस लेवल्स खूप जास्त आहे. स्त्रियाही खूप तेवढंच काम करतात. त्यांना वर्क बॅलन्स मेंटेन करायचा असतो, घरच्याही गोष्टी असतात. त्यामुळे काय होतं की हार्मोनल लेवल्स वरखाली होतात आणि मग PCOD, PCOS, थायरॉइड रिलेटेड इश्यूज सुरू होतात.
त्यात त्यांना त्यांच्या स्वतःकडं लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे वेटही झपाट्याने वाढतं आणि मग नंतर ह्या गोष्टींमध्ये ते कन्वर्ट होतं. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर रोज व्यायाम केला पाहिजे, त्याच्यानंतर जंक फूड अवॉइड केलं पाहिजे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहान लागेल तेव्हा पाणी प्या आणि भूक लागेल तेव्हा अन्न खा. स्त्रिया एवढं दुर्लक्ष करतात की मला भूक लागली आहे पण मला हे काम आहे ते काम आहे. त्यांना भूक लागते 10 वाजता 11 वाजता, त्या जेवतात 2 वाजता. आणि सिरियसली माझ्याकडे अशा महिला आहेत की त्यांना भूक लागते 10-11ला, त्या जेवतात 2-3 वाजता. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. आयुर्वेदामध्ये PCODसाठी PCOSसाठी नक्कीच चांगले उपाय आहेत. ते प्रकृती टू प्रकृती आणि पेशंट टू पेशंट व्हेरी करतं, कारण का प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येक स्त्रीची लक्षणंही वेगळी आहेत. त्यामुळे एक प्रॉपर वैद्यांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही एक पंचकर्माची साथ देऊन, त्याला औषधी चिकित्सा देऊन, काही आहाराविहारांमध्ये बदल केले तर नक्कीच तो क्युअर होण्यासारखा डिसीज आहे. जसं कॅन्सर हा जो आजार आहे यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहे का? कारण की कॅन्सर सारखा जो आजार आहे मोठा आजार आहे आणि त्याला रिकवर व्हायला थोडा वेळ लागतो. तर आयुर्वेदा थोडा टाइम घेतं असं लोकांमध्ये आहे. तर त्यावर तुम्ही काय आहे का? आता पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही डिसीज क्युअर करायला आयुर्वेद वेळ घेतं तर हे चुकीचं आहे. तुम्हाला ताप आलाय, तुम्ही या वैद्यांकडे या, औषधं घ्या, 2 दिवसात तुम्ही बरे होता. कसं होतं, लोक आयुर्वेदाकडे त्या दृष्टीने बघत नाही. गैरसमज आहे की नाही मला वेळ लागेल, तुमची मानसिकताच तशी आहे की मला वेळ लागेल. मग तुम्हाला वैद्याने अमृत जरी दिलं तरी तुम्हाला तेच होणार की नाही मी बरा होणारच नाही, असा एक तो गैरसमज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याही क्लिनिकमध्ये अनेक पेशंट्स आहेत, त्यांना ॲलोपॅथीने मेडिसिन्स घेतले, स्किन डिसीजेस आहेत, क्युअर नाही झाले, पण आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊन 15-20 दिवसात ते क्युअर झालेले आहेत. पाईल्ससारखे मोठे मोठे डिसीजेस आहेत की त्यांना ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो, पण आपल्या औषधाने ते बरे होतात आणि परत त्यांना त्रासही उद्भवत नाही. कारण का आयुर्वेद काय करतं, मुळापासूनच तो आजार नष्ट करतं. त्यामुळे वेळ लागतो न लागतो हे डिपेंड करतं की तो डिसीज कसा आहे. तुम्ही जेवढे लवकर याल तेवढा रिलीफ तुम्हाला त्या डिसीजमधून मिळतो. जेवढा तो आजार वाढतो आणि जेवढा तो क्रॉनिक असतो तेवढा त्याला वेळ व्हायलाही म्हणजे क्युअर व्हायलाही तेवढा वेळ लागतोच, असं आहे. दुसरं झालं बोलायचं तर कॅन्सरवर आयुर्वेदात उपचार आहेत का, तर हो नक्कीच आहेत. का नाही आहेत? आयुर्वेदा ग्रंथामध्ये कॅन्सर नावाचा वेगळा चॅप्टर असं नाही आहे, पण त्याचे मेडिकेशन्स जे काही आचार्यांनी वापरलेले आहेत किंवा त्याचे गुणधर्म हे वर्णन केलेले आहेत. आता कॅन्सरची लक्षणे पेशंट टू पेशंट व्हेरी होतात. मग त्या हिशोबाने आयुर्वेद काय करतं, त्या व्यक्तीची नाडी परीक्षण करतं, प्रकृती परीक्षण करतं, त्यांना आत्ता काय लक्षणं आहेत हे बघतं आणि मग त्याच्यानुसार त्यांना औषधं देतं. आणि असे खूप वैद्य आहेत की जे प्रॉपर कॅन्सरवर औषधं देतात, चांगले रिझल्ट्स आहेत. तो व्यक्ती ज्याचं लाईफस्पॅन सांगितलेलं असतं की 5 इयर्स 10 इयर्स, तो वर्षानुवर्ष आनंदात जगतो. आयुर्वेदामध्ये पंचामृत हे पण खूप महत्वाचं मानलं गेलेलं आहे. तर नक्की पंचामृत म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो? कारण की मोस्टली लोकांना हेच माहिती आहे की सत्यनारायणची पूजा जेव्हा असते तेव्हा पंचामृत तीर्थ म्हणून देतात, पण ह्याचा आरोग्यासाठी आपल्या किती छान परिणाम होतो आणि आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे? नक्कीच आयुर्वेद तेच सांगेल की जे आध्यात्मिक शास्त्र सांगतं. आता पंच अमृत म्हणजे नावातच अमृत आलेलं आहे. सो आपल्या शरीराला जे अमृताप्रमाणे काम करतं ते पंचामृत. आता त्याचं सेवन, बरेचसे गैरसमज आहेत की सकाळी उपाशी पोटी पंचामृत प्या, तुम्हाला खूप फायदे आहेत. तर अशी काही गरज नसते की सकाळी उठून पंचामृत बनवा प्या, असं काही नाही आहे. तर तुम्ही पंचामृताचं सेवन कधी करावं, जेव्हा तुम्हाला गरज असेल. जसं आपण पूजेला पंचामृत पितो तेवढ्याच प्रमाणात ते शरीराची गरज असते.
कारण का त्याच्यामध्ये आपण दही वापरतो, तूप वापरतो, मध वापरतो आणि त्या लिमिटेड पोर्शनमध्येच त्याची गरज असते. जेव्हा ह्या 5ही गोष्टींचा संयोग होतो तेव्हा त्याचं काहीतरी गुणधर्म बदलतात ना, आणि त्याची अतिरिक्त प्रमाणात शरीराला गरजच नसते. त्यामुळे अगदीच तुम्हाला वाटलं की नाही आज मला पंचामृत प्यायचं आहे, तर तुम्ही पिऊ शकता ना, पण रोज सकाळी उठून त्याची हॅबिट बनवावी असं नाही. पंचामृत प्रमाणेच जसं गोमूत्रही बरेच जण प्रेफर करतात, तर गोमूत्र कसं घेतलं पाहिजे? आता गोमूत्र पण खूप त्याला छान गुणधर्म आहेत आणि ते आरोग्यदायीही आहे डेफिनेटली. पण आता तुम्ही विचार करा की तुम्हाला जर सांगितलं की गोमूत्र घ्या, तुम्ही घ्याल का? नाही होणार आहे पॉसिबल. म्हणजे डेली रुटीनमध्ये जरी आपण वाजवलं की नाही गोमूत्र प्या, गोमूत्र कोण पिणार नाही येते. गोमूत्र हे औषधांच्या मार्फत आयुर्वेद शास्त्रात वापरलेलं आहे, कारण का त्याचे तेवढे गुणधर्म आहेत. ते महत्त्वाचं म्हणजे विषघ्न आहे. म्हणजे काय, विषाला टॉक्सिन लेवल जे आपल्या शरीरातलं आहे ना ते कमी करतं, आपल्या बॉडीचं प्युरिफिकेशन करतं ते. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुम्ही गोमूत्र इन्क्लूड केलं पाहिजे, तर नक्कीच तुम्ही ते पाण्यासोबत किंवा डेली रुटीनमध्ये 1, 2, 3 चमचे इन्क्लूड करू शकता. त्याचे शरीराला काही दुष्परिणाम तर डेफिनेटली नाही आहे, कारण का ते शेवटी प्युरिफिकेशनचं काम करतं. जसं की आता आपण गोमूत्र बोललो तर ते मोस्टली गाईचंच हवं बरोबर, किंवा मग त्याच्यामध्ये गाईच्या शेणाचा पण काही औषधी गुणधर्मामध्ये उपयोग होतो का? मोस्टली गाईचं शेण ही विषघ्नच आहे. त्यामुळे आपण पूर्वी इन्फेक्शन होऊ नये म्हणून गाईच्या शेणाने सारवायचं. तर ते का, कारण का जे काही इन्फेक्शन असतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, तर ते कमी करायचं काम गाईच्या शेणामध्ये किंवा गोमूत्रामध्ये असतं. आता गाईच्या शेणाचा वापर फार मेडिसिन्समध्ये नाही होत, पण आपण ज्या गाईच्या गवऱ्या आहेत त्या मेडिसिन्स बनवायला निखारा म्हणून वापर करतो. गाईचा जो काही शेणाच्या गवऱ्या बनल्या असतात त्याच्या निखारातून जी काही हीट प्रोड्यूस होते त्याने बऱ्याचशा मेडिसिन्स बनवल्या जातात. मला अजून एक तेच म्हणायचं होतं की आता कसं आधुनिक युग चालू आहे, डिजिटल सगळ्या गोष्टी होत राहतात आणि आपल्या गावाकडची जी आधीची राहणीमान होती की जसं गाईच्या शेणाने सारवायचं जसं तुम्ही आता बोललात, किंवा गोमूत्र प्यायचे, किंवा आपली तेव्हा जेवणाची लाईफस्टाईल पण वेगळी होती. आणि त्याच्यानंतर आत्ता काय झालेलं आहे की सगळे फ्लॅटमध्ये राहतात आहेत, सगळ्यांची घरं बंद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. आधी घोंगडी वगैरे वापरायचे, आता नवीन ड्रग वगैरे टाईप आले, ब्लँकेट्स वगैरे आले. तर ह्या लाईफस्टाईलचा काही फरक पडतो का आपल्या जीवनावरती? तसा विचार कराल तर फार फरक पडत नाही, कारण का आपण कसं जसं मॉडिफिकेशन होतंय, जसं मोबाईल आधी डब्बा येत होता आणि आता त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे, तर त्याच प्रकारे ह्या मॉडिफिकेशन झालेल्या आहेत आणि त्या आपल्या सोयीसाठी झालेल्या आहेत. हल्ली सगळेच जण शहरात येऊन राहतात, कारण का सोर्स ऑफ इन्कम हे फक्त शहरच राहिलेलं आहे. तर त्या गोष्टींचा आणि ह्या फार फरक पडत नाही. आपण फक्त आपल्या सोयीनुसार त्या बदललेल्या आहेत, एवढाच फक्त आहे. म्हणजे आपण जर एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायचं म्हटलं तर सकाळी लवकर उठणं, वेळेवर जेवण करणं, वेळेवर पाणी पिणं, रात्री लवकर झोपणं, ह्या गोष्टी जरी बेसिक फॉलो केल्या तरी आपण हेल्दी राहू शकतो. जशी आपण डेव्हलपमेंटबद्दल बोललो तसंच पूर्वीच्या काळी वैद्य परंपरा होती आणि आता जे आपले आयुर्वेदिक शास्त्र आहे, तर यात काही डेव्हलपमेंट झाली का? ते एकच गोष्टीवर उपाय करतात, जसं की नाडी, ताप, आपलं वात, पित्त, यावरच ते उपाय करतं का त्यांनी अजून काही वेगळा यावर उपचार पद्धती? आता आयुर्वेद म्हटलं तर 3 दोषांवरच चालतं, वात, पित्त, कफ. त्याच्यात चौथा ॲड होतच नाही. म्हणजे तुमच्या शरीराचा कारभार वैद्य असो किंवा कोणी असो, तर ते 3च वेनी फोकस करतात की बाबा तुमच्या शरीरातला वात बिघडलाय, पित्त बिघडलंय, कफ बिघडलाय. पुण्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर खूप वैद्य आहेत की जे नाडी परीक्षण करूनच चिकित्सा देतात. मी स्वतः नाडी परीक्षण करते, प्रकृती परीक्षण करते, मगच औषधं देते. तर ही एक वैद्य परंपरा आहे, ज्या परंपरेमध्ये तुम्ही शिकलाय आणि ती परंपरा तुम्हाला पुढे कशी चालवायची आहे ह्या गोष्टींवर ह्या डिपेंड राहतात. तर वैद्य म्हटलं तर नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण हे आलंच आलं आणि मग बाकीच्या गोष्टी. हे नाडी परीक्षण कसं होतं म्हणजे?
नाडी परीक्षण आपण काय करतो, ज्या स्त्रिया आहेत त्यांची डाव्या हाताची नाडी बघतो आणि जे पुरुष आहेत त्यांच्या उजव्या हाताची नाडी बघतो. मग आपण आपली जी 3 जी बोटं आहेत तर ती नाडीवर ठेवतो आणि मग त्याच्या हालचालींवरून आपल्याला त्या माणसाचं, त्या मनुष्याचं इंटरप्रिटेशन कळतं की नक्की ह्याच्या शरीरामध्ये काय चालू असेल किंवा काय गडबड असेल, वात वाढलाय, पित्त वाढलंय, कफ वाढलंय. तर हे आपल्याला ते नाडीवरून कळतं आणि मग त्या अनुषंगाने आपण त्या पेशंटला प्रश्न विचारतो की हे तुम्हाला असं होतंय का, तसं होतंय का. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट आपल्याला सांगत नाही की मला हे होतंय, मला ते होतंय. मग जेव्हा आपण नाडी परीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, ह्याला हे होतंय पण हा आपल्याला सांगत नाहीये. मग आपल्याला कळतं की आपण जेव्हा खोलात शिरतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, हे असं आहे. स्ट्रेसचा पण ह्याच्यामध्ये हल्ली खूप मोठा फरक पडतो, कारण का आपल्या नाडीला एक मनाची नाडी पण लागलेली असते आणि ती आपल्याला कळते की ह्या पर्सनला, ह्या पेशंटला काहीतरी मनाचे खेळ चालवले आहेत, स्ट्रेस लेवल्स ह्याची वाढलेली आहे, त्याचा परिणाम ह्याच्या डायजेशनवर झालेला आहे, हा पेशंट डिप्रेशनमध्ये गेला होता किंवा हा पेशंट डिप्रेशनमध्ये आहे. जेवढा तुमच्या शरीराचा शारीरिक भाग इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात मानसिक भाग ही इम्पॉर्टंट आहे. जसं आता तुम्ही सांगितलं कफ, वात, पित्त वगैरे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये की आजकालची लाईफस्टाईल अशी झाली की रात्री 11-12 वाजता रात्रीचं जेवण होतं आपलं, किंवा दुपारचं 2-3 वाजता किंवा 4 वाजताही आपण जेवण करतो. मग ते थोडक्यात आपल्या सोयीनुसार असो किंवा कामाच्या वेळेनुसार असो. तर आयुर्वेदामध्ये ह्याच्या टायमिंग काय आहे, नक्की नाश्त्याचा टायमिंग काय असावा किंवा जेवणाचा आपला टायमिंग काय असावा? काय आहेत? ओके. आता कसं आहे, बरेच लोक सकाळी पोटभर नाश्ता करतात आणि दिवसा काही खातही नाही, तर ते चुकीचं आहे. तुम्ही नाश्ता करा पण प्रमाणात करा. आणि नाश्त्यामध्ये पण हल्ली अनेक प्रकारचे फूड्स इन्क्लुडेड असतात, तर इट्स नॉट दॅट. तुम्ही हेल्दी फूड खावा, म्हणजे तुम्ही उपमा खाऊ शकता, रव्याचे पदार्थ खाऊ शकता. सरस हल्ली इडली डोसा रोज खातात, तर ते चुकीचं आहे. आंबवलेले पदार्थ हे तुम्ही 15 दिवसातून एकदाच खाल्ले पाहिजेत. तर रोज इडली डोसा किंवा ढोकळा ह्या गोष्टी आंबवून खाणं हे शरीरासाठी घातकच आहे. मग तुम्ही काय खाऊ शकता, तर तुम्ही दूध पिऊ शकता, सकाळीही दूध पिऊ शकता, रोज पिऊ शकता, काही हरकत नाही. फक्त ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांना आम्ही अवॉइड करतो सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणं, कारण का दूध हे कफकारक आहे. बाकीच्या लोकांनी दूध पिलं तरी चालू शकतं. मग त्या लोकांनी दूध कधी प्यावं, तर त्या लोकांनी साधारण दुपारी 10 ते संध्याकाळी 4 ह्या वेळेत दूध प्यावं. मग त्यांना ते बाधत नाही, कफ प्रकृतीच्या लोकांना. नाश्त्यामध्ये तुम्ही रव्याचे पदार्थ इन्क्लूड करू शकता, जसे मी उपमा वगैरे सांगितलं. पोहे आठवड्यातून एकदा खाऊ शकता. म्हणजे हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही आठवड्यातून एकदा इन्क्लूड करा, सतत सेवन करू नका. जसं की थालीपीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, भाकरीचं पीठ आहे, ज्वारीचं आहे, ह्या गोष्टी आहेत, किंवा गहूपासून बनवलेली लापशी आहे, ती एकदम बल देणारी आणि पुष्टी करणारी आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करा आणि ते थोडं प्रमाणात खाल्लं पाहिजे. ब्रेकफास्ट हा कधीच खूप हेवी नसावा, ते थोड्या प्रमाणातच असलं पाहिजे. तुमची जी दुपारची जेवणाची वेळ आहे ती साधारण 10 ते 11च्या दरम्यान असावी, ही जेवणाची वेळ आहे. कारण का 11च्या नंतर तुमचं पित्तकाळ सुरू होतो आणि जेव्हा पित्तकाळ असतो तेव्हा तुमचं डायजेशन छान होतं. त्यामुळे जर तुम्ही 11च्या दरम्यान जेवलात तर तुमचं डायजेशन नंतर खूप छान होणार आहे. त्यामुळे दुपारची जेवणाची वेळ ही असावी साधारण. आणि संध्याकाळची जी जेवणाची वेळ आहे ती साधारण 7 ते 7:30 पर्यंत असावी. शक्यतो 7च्या आत जेवा असं आम्ही पेशंटला सांगतो, कारण का तुम्ही झोपायला 10 वाजवणार आहात आणि झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर असलंच पाहिजे. तुम्ही जर 9ला जेवताय 10ला झोपताय, कधी पचन होणार? पण आताची जी लाईफस्टाईल चालू आहे की जर सांगितलं की लेट जेवण, बरोबर, किंवा आणि माझ्या मते आता हे असं कोण करत असेल, क्वचित एखादा 1% लोक असतील जे हे टायमिंग फॉलो करत असतील, तर जे हे लेट नाईट वगैरे जेवतात, तर ह्याचे आपल्या शरीरावरती दुष्परिणाम कशा पद्धतीने होतात आणि ह्याच्यावरती उपाय काय करता येईल मग आपल्याला? एकतर तुम्ही थोडासा वेळ काढून तुमचं जेवण ॲज अर्ली ॲज पॉसिबल करा. म्हणजे जर तुम्ही ऑफिसमधून 7-7:30 वाजता घरी येत असाल तर किमान 8-8:30 पर्यंत जेवायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला खूपच लेट होतोय 10-11 वाजता ते जेवायला, तर
तुम्ही काय करू शकता, किमान 1 तास तरी तुम्ही थांबा, लगेचच बिछाणावर जाऊ नका. तुम्ही 11 वाजता जेवला, 10 वाजता जेवला तरी शतपावली करायला विसरू नका. शतपावली म्हणजे 100 पावले चालले, नॉट की 1 तास चाला, पाऊण तास चाला. मोजून तुम्हाला 100 पावले 15-20 मिनिट चालायचं असतं, तेही मंद गतीने चालायचं असतं. लोक जेवल्यानंतर घाम येईपर्यंत चालतात, ते चुकीचं आहे. त्याने संधिवात होतो, वातविकार होतात. त्यामुळे जेवल्यानंतर किमान 100 पावले चाला. त्याच्यानंतर तुम्ही काही वाचत बसा किंवा काही तुमचा छंद असेल तो जोपासा आणि नंतर किमान 1-1.5 तासांनी झोपायला जा. आता उशिरा झोपल्याने काय होतं, सगळं बायोलॉजिकल क्लॉक जे असतं तुमचं ते बिघडतं. त्यामुळे तुम्हाला पचनाचे विकार होतात. पचनाचे विकार झालं की तुमचं कॉन्स्टिपेशन इश्यूज सुरू होतात, डायजेशन प्रोसेस सगळी खराब होते. मग ह्यासाठी तुम्ही काय कराल की मग सकाळी उठलं की व्यायाम करा, सो दॅट तुमचं जे काही आहार पडून आहे तर त्याला चालना मिळून तुमचं डायजेशन सुधारेल. किंवा जसं ऋतू बदलतो तशा आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करा. जसं की च्यवनप्राश आहे, च्यवनप्राश पण तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी खूप मदत करतं. मग तुम्ही हिवाळ्यामध्ये च्यवनप्राश इम्प्रूव्ह करा, डायजेशन प्रोसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी, इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये मोरावळा, गुलकंद ह्या गोष्टींचा समावेश करा. किंवा पावसाळ्यामध्ये थोड्या प्रमाणात आलं आणि सुंठ घालून जे काही तुम्ही आहार द्रव्य खाता त्याच्यामध्ये त्याचा समावेश करा, जेणेकरून तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग राहील. आता बदललेल्या लाईफस्टाईलमध्ये उंचीचे प्रॉब्लेम, केस गळणे किंवा अचानक वजन कमी होते, या जनरेशनमध्ये हा इश्यू खूप आता वाढत चाललेला आहे. किंवा लहान मुलांना चष्मा लागतो. बरोबर. तर या गोष्टी मागे रिझन काय? आता जर केस गळणे आपण पाहिलं तर हे हल्ली मेल असू देत, फिमेल असू देत, सगळ्यांना कॉमन झालेलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे अति प्रमाणात तिखट आहार आणि खारट पदार्थ सेव करणे. तुम्ही जर लहान मुलं बघितलीत तर प्रत्येकजण चिप्सचं पाकिट घेऊन खात बसलेलं असतं. अतिरिक्त खारटपणा आहे आणि त्यात तो बटाटा की जो अत्यंत वातुळ आहे. त्यामुळे काय होतं, अतिरिक्त खारट जेव्हा तुम्ही सेवन करता, तिखट प्रमाणात सेवन करता, जंक फूड, मसालेदार पदार्थ, हे तिखट पदार्थ तुमच्या शरीरातली हीट वाढवतं. मग नॅचरली पित्त वाढतं. पित्ताबरोबर जे राहतं ते रक्त, त्यामुळे तुमचं रक्तही दूषित होतं. म्हणून मग तुमचे ॲक्ने प्रॉब्लेम्स, पिंपल प्रॉब्लेम्स येतात. उष्णता वाढून केस गळणे हेही प्रमाण त्याबरोबर सुरू होतं. जसं की चष्मा लागणं वगैरे. आता चष्मा का लागतो? एकतर चष्मा जेव्हा डोळ्यावर अतिरिक्त तणाव येतो तेव्हा चष्मा लागतो. मग एकतर लहान मुलांमध्ये असेल तर ते हेरिडिटरी असतं, म्हणजे पेरेंट्सची तशी हिस्ट्री असते, ग्रँड पेरेंट्सची तशी हिस्ट्री असते, म्हणून मग ती मुलांमध्ये ट्रान्सफर होते. हे वंशानुसार पण होतं. आणि दुसरं एक की अतिरिक्त टीव्हीचा वापर, मोबाईलचा वापर, फार जवळून बघणे, फार जवळून लिखाण करणे, ह्या गोष्टींमुळे जेव्हा डोळ्यांना लोड येतो तेव्हा मग तो चष्मा लागतो. मला असं एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा की आजकाल फर्टिलिटी हा खूप मोठ्या प्रमाणात इश्यू चालू झालेला आहे. आणि मग मला तेच विचारायचं की महिलांमध्ये फर्टिलिटी वगैरे राहण्यासाठी काय प्रमाणात आपण आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की आजकाल पीसीओडी जसं मगाशी मी सांगितलं की त्याच्यामध्ये पण खूप इश्यू येतात. काही महिलांना थायरॉइड असतो त्याचे पण खूप इश्यू येतात. तर मला हे पण जाणून घ्यायचं आहे की पुरुषांना पण आपण काय उपाय करू शकतो की त्याच्यामध्ये खूप आजकाल स्पर्म खूप वीक झालेले असतात पुरुषांचे पण, किंवा ते स्पीडनी जात नाही, किंवा अशा खूप कारणांमुळे ही फर्टिलिटी राहत नाही. तर मग दोन्हीकडचे इश्यू असतात, पुरुषांचे पण आणि महिलांचे. तर ह्याच्यामध्ये आयुर्वेद काय सांगेल आणि ह्याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येतील? नक्कीच आयुर्वेदामध्ये खूप उत्तम उपाय ह्याच्यात दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला एक सदृढ बालक हवं असेल तर विदाऊट एनी साईड इफेक्ट्स तुम्हाला आयुर्वेद ते देतं. आता जर तुम्ही बघितलं तर IVF सारखी क्रिटिकल आणि डेंजर गोष्ट नाहीये. त्याचप्रमाणे जर तुम्ही आयुर्वेद फॉलो केला तर तुम्हाला अगदी सदृढ बालक होतात. आता त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आता कसं असतं, जसं मी
नमूद केलं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्याच्यामुळे त्या पेशंटची हिस्ट्री घेणं, त्याची काय प्रकृती आहे, कशा गोष्टी तो त्याच्या दिनचर्यामध्ये फॉलो करतो हे जाणून घेणं इम्पॉर्टंट असतं, सो दॅट आपण त्याला प्रॉपर ॲडवाईस देऊ शकतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्मातील एक उत्तर बस्ती म्हणून सांगितलेला उपाय आहे. उत्तर बस्ती हा वंधत्वावर खूप चांगलं काम करतो. मग तो उत्तर बस्ती आपण पुरुषांमध्ये पण देतो आणि मेलमध्ये, महिलांमध्ये पण आणि फिमेल दोन्ही गोष्टींमध्ये आपण तो इन्क्लूड करतो आणि त्याचे एक्सिलंट रिझल्ट्स आहेत उत्तर बस्तीचे. तर त्याच्या जर तुम्ही सेटिंग्स केल्या तर तुमचे फर्टिलिटी रेट सुद्धा मेंटेन होऊ शकतो. त्याचबरोबर मेडिकेशन ट्रीटमेंट, जसं की एक आयुर्वेदामध्ये जीवनीय गण म्हणून आलेला आहे किंवा शतावरी तुम्हाला माहीत असेल, असे जे फर्टिलिटी इन्क्रीज करणारे ड्रग्स आपण त्यांच्यात वापरू शकतो आणि नॅचरली त्यांचा कन्सेप्शन देऊन एक सदृढ बालक निर्माण करू शकतो. आता उत्तर बस्ती तुम्ही जसं बोललात तर ते थोडं एक्सप्लेन करू शकतो की नक्की उत्तर बस्ती म्हणजे काय असते आणि त्याची प्रोसेस नक्की काय असते, की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना पण समजेल. आणि कारण की असे खूप आता इश्यू चालू आहेत आणि जेव्हा लोक तो व्हिडिओ पाहतील तर त्यांना थोडंसं कळलं तर त्यांना ह्या गोष्टींपर्यंत जायला अजून सोपा मार्ग मिळेल. बरोबर. आता उत्तर बस्ती जो असतो ना, तो आपण मेल पेशंटमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये जे काही पेनिस असतं त्याच्यामध्ये कॅथेटर इंड्यूस करतो आणि जो काही अवरोध असतो तो काढायचा प्रयत्न करतो. मग उत्तर बस्ती मागे आपण त्याच्यातून त्या कॅथेटरच्या माध्यमातून तेल किंवा तूप सोडतो. आणि मग जे काही मूत्रविकार असतील, पुरुषांमधले मूत्रविकार असू देत किंवा वंध्यत्व रिलेटेड विकार असतील तर ते दूर करण्यासाठी आपण वापरतो. तसंच फिमेलमध्ये व्हजायना मार्फत हे तूप किंवा तेल जसं प्रकृती आहे, जशी गरज आहे त्या अनुषंगाने आपण ते सोडतो आणि ते धारण करायला सांगतो. आणि धारण केल्यानंतर एक ती वे आउट प्रोसिजर असते, काही कालानंतर ते पडून जातं. अशी सेटिंग्स आपण पुरुषांना आणि महिलांना एक 8 दिवस 15 दिवस जशी गरज असेल तसं ते दिलं जातं. आणि त्या माध्यमातून काय होतं की जो त्या स्थानातला वात असतो तो वात काढायचं काम आपण उत्तर बस्ती मार्फत करतो. जी काही तिथे शोधन करण्याची गरज असते म्हणजे प्युरिफिकेशनची जी काही गरज असते ती आपण करायचं मदत करतो. ह्या उत्तर बस्तीने स्त्रियांमध्ये मिसकॅरेज होण्याचे प्रमाणही खूप कमी होतं. काही स्त्रियांमध्ये ॲबॉर्शनची वारंवार हिस्ट्री असते तर उत्तर बस्ती केल्याने तेही अगदी नेग्लिजिबल रेटने कमी होतं. आणि आता पंचकर्मा जी गोष्ट आहे ती केली पाहिजे किंवा पंचकर्मा जे ते कुठल्या गोष्टींवर आधारित आहे? पंचकर्म जे आहेत त्याच्यामध्ये 5 गोष्टींचा समावेश येतो. वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती, म्हणजे हे 5 मिळून पंचकर्म होतं. आता हे सीझन वाईज असतं. पंचकर्म जर तुम्हाला करायचं आहे तर चला आज या आणि पंचकर्म करा असं नसतं. ते सीझन वाईज एक तर रेफर होतं की बाबा आता पावसाळा आहे तर तुम्ही बस्ती करू शकता, आता वसंत ऋतू आहे तर तुम्ही वमन करा, शरद आहे तर विरेचन करा. तर पहिली गोष्ट असं आहे की ते सीझनल असतं. तुम्हाला नॉर्मल राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे तर अवश्य तुम्ही वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्म करू शकता. पण ते कसं असतं, तुमची प्रकृती बघितली जाते, नाडी बघितली जाते, मग आपण ठरवतो की नाही तुम्ही हे स्पेसिफिक कर्म करा, तुम्हाला हे फायदेशीर ठरेल. दुसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला कुठला तरी आजार आहे. सपोज तुम्हाला वातरक्त आहे म्हणजे वाताची रक्ताची दुष्टी झालेली आहे आणि पंचकर्म करायचं आहे तर मग त्या हिशोबाने चिकित्सा स्वरूप म्हणून तुम्हाला पंचकर्म केलं जातं. तुम्हाला सोरायसिस आहे मग तुम्हाला त्या हिशोबाने ते पंचकर्म केलं जातं की बाबा वमन करायचं आहे, सोरायसिस आहे, किंवा स्किन डिसीज आहे, विरेचन करायचं आहे, पंचकर्म कुठलाही प्रकार इन्क्लूड करायचा असेल तर ते डिसीजनुसार ठरतं. आता एवढं त्याचं मार्केटिंग होतं आहे आणि खूप चुकीच्या पद्धतीने पंचकर्म केले जातात. म्हणजे अक्षरशः ऑफर लावले जातात की आमच्याकडे या, आम्ही 10 दिवसात सगळे पंचकर्म करून देतो. अतिशय चुकीची पद्धत आहे. एकतर 5ही पंचकर्म एखाद्याने केले पाहिजे असं अजिबात नाही आहे. जो पंचकर्मातला उपाय तुमच्यासाठी आणि तुमच्या शरीरासाठी हितकर आहे तो एकच उपाय आपण करतो.
लोकांना असं वाटतं मला पंचकर्म करायचंय म्हणजे चला जाऊयात एका दिवशी 5ही कर्म करून येऊयात. हे असं होत नाही. त्या ऋतूनुसार तुमची प्रकृती काय आहे, आत्ताची अवस्था काय आहे, तुम्हाला कुठली हिस्ट्री आहे का, ह्यानुसार आपण त्या लोकांची नाडी परीक्षण करून एखादं पंचकर्मातील एखादा प्रकार सजेस्ट करतो. ते व्यक्ती टू व्यक्ती चेंज होतं. ओके. हे वमन किंवा बस्ती आता तुम्ही सांगितलं हे सामान्य सोप्या भाषेत आपल्याला थोडं सांगता येईल? हो, नक्कीच. वमन म्हणजे काय की उलटीद्वारे दोष आपले शरीरातले बाहेर काढणे. मग आपण त्यांना काढा प्यायला देतो किंवा तशी औषधं स्वरूप देतो. त्यांना आधी एक त्याची पूर्वकर्म म्हणून एक प्रोसेस असते की रोज त्यांना स्नेहन आणि स्वेदन केलं जातं. स्नेहन म्हणजे काय की आतून तूप प्यायला देतो, त्याचबरोबर फुल बॉडीला आपण एक तेलाने अभ्यंग करतो. तर ती एक प्रोसिजर असते. मग जेव्हा हे दोष तुमच्या पोटात येतात तर तुम्हाला औषधं देऊन उलटीद्वारे जेव्हा आपण ते बाहेर काढतो त्याला वमन असं म्हणतात. तर विरेचन म्हणजे काय, औषधं देऊन जुलाबा वाटे आपण ते शरीरातले दोष बाहेर काढतो, त्याला विरेचन असं म्हणतात. बस्ती म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एनिमा. कॅथेटर आपण गुदमार्गे घालतो आणि काढ्याचा तेलाचा असा जसं दोष असतील, जशी प्रकृती असेल त्या हिशोबाने आपण ते औषधं त्याच्या गुदद्वारे घालतो. पक्वाशया म्हणून एक ऑर्गन असतो, तिथे आपण ते घालतो आणि तिथला जो काही वात आहे तर तो वात कॅप्चर करून ती औषधं बाहेर काही काळाने पडून जातात. ह्याला सोप्या भाषेत तुम्ही एनिमा असं म्हणू शकता. तर ते एक बस्ती झालं. रक्तमोक्षण म्हणजे ज्याला आपण लीच थेरपी म्हणतो. जलोका नावाचा एक प्राणी असतो, तर तो आपण शरीरावर जिथे जिथे रक्तदुष्टता आहे तिथे तो लावतो. ते दूषित रक्ताचं शोषण करतं आणि ही प्रोसेस साधारण 1 तासभर 1.5 तासभर चालते. त्याला आपण रक्तमोक्षण लीच थेरपी असं म्हणतो. आजकाल हे खूप व्हायरल होतंय, दिसतंय खूप ठिकाणी. आणि नस्य म्हणजे नाकाद्वारे आपण जलनेती त्यालाच म्हणतात. नाही, जलनेती ही कम्प्लिटली वेगळी आहे. जलनेती जी आहे ती योगशास्त्रात येते. म्हणजे एका नाकपुडीने तुम्ही पाणी घालता आणि दुसऱ्या नाकपुडीने पाणी काढता, ती जलनेती झाली. नस्यला तुम्हाला काय असतं, एक प्रॉपर पोझिशन घ्यावी लागते. डोकं जे आहे तुमचं ते हेडलो पोझिशननी वर करावं लागतं आणि दोन्ही नाकपुडींमध्ये गाईचं तूप म्हणा किंवा कुठलं औषधी वनस्पतींचं तूप, तेल हे सोडलं जातं. तुम्हाला मग त्यानंतर थोडा हेड मसाज दिला जातो. काही पथ्य असतात ती पाळायला सांगितली जातात. ही नस्याची प्रोसिजर झाली. माझा एक सिम्पल क्वेश्चन होता की आयुर्वेद जे ट्रीटमेंट करतं किंवा आयुर्वेदिक औषधी जी बनते ती नेमकी कशा पद्धतीने बनते, की त्यात वनस्पती यूज होता किंवा याचं मागचं सायन्स काय? येस. आता औषधी जे बनतात आयुर्वेद शास्त्रामध्ये तर ते ग्रंथात लिहून ठेवलेले आहेत की तुम्ही एवढं प्रमाणात हे घ्या, तेवढं प्रमाणात ते घ्या, ती प्रोसिजर करा आणि मग ते औषध बनतं. औषधी आयुर्वेदामध्ये वनस्पती द्रव्यांपासूनच बनतात, जे काय हर्बल असतात. म्हणजे आता कोथिंबिरीची जी पानं आहेत किंवा जे आपण धने म्हणतो त्याच्यापासून ही औषधं बनलेली आहेत. आणि त्याचबरोबर खनिज द्रव्य सुद्धा वापरले जातात. म्हणजे जसं की गोल्ड किंवा रजत, ताम्र ह्या गोष्टीही वापरल्या जातात. मग त्याला आपण मिनरल म्हणजे खनिज द्रव्यांपासूनही प्लस हर्बल द्रव्यांपासूनही बनतात. बरेचसे कॉम्बिनेशन मिक्स आहेत ज्याला आपण हर्बो मिनरल कॉम्बिनेशन म्हणतो. म्हणजे खनिज द्रव्य प्लस हर्बल एक्स्ट्रॅक्ट दोन्ही वापरून बनवले जातात. ते जे वनस्पतींचे किंवा कॉम्बिनेशन्स आपण जे बनवतो तर ते ग्रंथामध्ये आलेलं आहे की बाबा तुम्हाला कॉमन सगळ्यांना माहीत असेल असे आमपाचक वटी माहीत असेल की जी अजीर्णावर चालते. ते ग्रंथामध्ये दिलेलं आहे की एवढ्या प्रकारात हे घ्या, एवढ्या प्रकारात ते घ्या, त्याच्यामध्ये एवढं जिरं ॲड करा, एवढं सेंधव ॲड करा आणि त्या अशा प्रोसेसमध्ये तुम्ही खलामध्ये त्याचं मिश्रण करा, मग त्याच्या गोळ्या बनवा आणि मग त्या आणा. कित्येक औषधं अशी आहेत की ती आयुर्वेदाला वर्षानुवर्ष लागतात बनवण्यासाठी. त्याला 1-2 वर्ष ती इन प्रोसेस असतात, तेव्हा आपण ती मार्केटमधनं नंतर आणतो.
जसे बरेच टॉनिक असतात, हम्म. जसं आटूळसा झालं, अडुळसा हा. सिरप. तर असे कुठले टॉनिक आहे की जे डेली लाईफ मध्ये आपण यूज करू शकतो हेल्दी लाईफस्टाईल? आता बेसिकली सिरप ही गोष्ट डेली लाईफमध्ये नाहीच आहे. सिरप हे तुम्ही इन्क्लूड करू नका, कारण का त्याच्यामध्ये शुगर भरपूर प्रमाणात असते आणि शुगर ही काही शरीरासाठी फार चांगली नसते. आता तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर मी जसं सांगितलं की तुम्ही सकाळी उठल्यावर च्यवनप्राश खाऊ शकता. तर ह्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करा. सिरप फॉर्ममध्ये इन्क्लूड केलं तर त्याचा फार काही फरक पडत नाही. तेच जर तुम्ही अडुळसा सांगितलं, ते जर तुम्ही अडुळसाची पानं आणा, काढा करून उकळवा त्या थोड्या आणि त्याच प्रमाणात ते प्या, तर ते शरीरासाठी नक्कीच उत्तम काम करतं. आता जर तुम्हाला ते कडू लागत असेल तर त्याच्यामध्ये थोडासा गूळ ॲड करा. अच्छा. आता जे झालंय सोशल मीडियामध्ये किंवा एक समाजात की आयुर्वेदिक पद्धती आणि होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या सर्वांमध्ये नाही का आयुर्वेदिक थोडा जास्त वेळ घेतो उपचार करण्यासाठी. तर ही मिसकन्सेप्शन आहे किंवा तो मुळापासून उपचार करतं त्यामुळे वेळ लागतो, याच्या मागचे रिझन काय नाही? आता वेळ लागत नाही म्हणजे आयुर्वेद शास्त्र हे वेळ लावतं असं लोकांनी पसरवलेलं आहे हे. कारण काय होतं, जे आमच्याकडे येतात, आता मी पण साधारण 9-10 वर्ष झालं प्रॅक्टिस करतेय. जेव्हा आमच्याकडे लोक येतात ना तेव्हा त्यांनी 3 वर्ष होमिओपॅथी केलेलं असतं, 5 वर्ष ॲलोपॅथी केलेलं असतं. चला आता मला कशानेच नाही फरक पडला, मग मी आयुर्वेदाकडे जातो. अशी बरीचशी लोक आहेत. नियरली 80% जो क्राऊड येतो ना तो असाच येतो. आणि मग आम्हाला पंचकर्म करायचंय, सो मला रिलीफ वाटेल. कोणीतरी सांगितलेलं असतं की तुम्ही ह्याच्यासाठी पंचकर्म करा, तुम्हाला रिलीफ, म्हणून ती येतात. आता जर तुम्हाला संधिवात झालेला आहे, तुम्हाला लक्षणं दिसतात आहे, कशाला तुम्ही पेन किलरच्या मेडिसिन्स घेता? या ना तुम्ही वैद्यांकडे, प्रॉपर ट्रीटमेंट घ्या, प्रॉपर पंचकर्म करून घ्या. तुम्हाला का नाही फरक पडणार 15 दिवसात, महिन्याभरात? थोडक्यात इकडे जास्त पैसे घालून झाल्यानंतर मग बरेचसे पेशंट असेच असतात की मला कशाने फरक पडत नाहीये म्हणून मी तुमच्याकडे आलेलो. पण तेच जर तुम्ही, आणि खूप असे पण पेशंट्स आहेत म्हणजे ज्यांच्या घरी वर्षानुवर्ष आयुर्वेदच चालतो, ती लोक येतात ना आणि ती अगदी त्यांना जुलाब होत असतील तरी आयुर्वेदच घेतात, अगदी सर्दी खोकला झाला असेल तरी आयुर्वेदच घेतात आणि त्यांना अगदी 1-2 दिवसात अतिशय व्यवस्थित उपशय मिळतो. तुमचे असे काही अनुभव आहेत की असे खूप क्रिटिकल पेशंट तुमच्याकडे एवढ्या 9 वर्षामध्ये आलेले आहेत, किंवा असे काय आलेले आहेत की त्यांचा फीडबॅक खूप छान आलेला आहे आयुर्वेदाने फरक पडल्यामुळे? आहेत. माझ्याकडे एक वयस्कर काकू होत्या, साधारण एक 60-65 वय असेल त्यांचं. तर गेले 2-3 वर्ष ते माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत आणि त्यांना दोन्ही पायांना प्रचंड जखमा झाल्या होत्या. प्रचंड म्हणजे अक्षरशः दोन्ही पाय काळसळ पडले होते आणि प्रचंड इचिंग, त्यातनं पू वाहत होता, प्लस त्यांना रक्ताचे जे काही बारीक बारीक स्पॉट्स असतात पायावर तेही उठले होते. मग त्यांना कोणीतरी माझा रेफरन्स दिला म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना त्यांची हिस्ट्री घेऊन प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट आयुर्वेदानुसार जे काही मला करता येऊ शकतं ते दिलं. 15 दिवसात त्यांचा पाय अक्षरशः नॉर्मल पायासारखा झाला होता. म्हणजे त्यातनं पू येणं थांबलं होतं, त्यांची खाज 90% कमी झाली होती, त्यांची आगाग थांबली होती आणि आता त्या माझ्याकडं सगळ्या गोष्टींसाठी त्या माझ्याकडं ट्रीटमेंट करतात. आणि त्याच नाहीत तर त्यांची पूर्ण फॅमिली नंतर मग आपल्याकडे कन्वर्ट होती, असं होतं. एका कुटुंबात एकाला फरक पडला की नंतर सगळेच होतात. बरोबर. आणि असे क्रिटिकल केसेस सॉल्व्ह करायला जास्त मजा येते कम्पॅरेटिव्हली जुलाब, सर्दी, खोकला, कारण का मग लोकांचा विश्वास बसतो की नाही हे होऊ शकतं. त्याचप्रमाणे मी लोणंदला पण प्रॅक्टिसला जात असते आणि तिथे कसं जरा खेडं पडतं ते, म्हणजे कम्पॅरेटिव्ह पुणे आपलं खूप वेल ॲडव्हान्स आहे. तर तिकडे जे लोक असतात ना, तर तिकडे त्यांना माहीत नसतं की काय खाल्लं पाहिजे, काय प्यायला पाहिजे, आणि मोस्टली सगळा शेतकरी भाग आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या आहारामध्ये भाकरी, भाजी एवढ्या 2च गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, पाहिजे ती पोषण तत्व त्यांना मिळत नाहीत. त्याचबरोबर मग त्यांना संधिवाताचं दुखणं आणि डायजेशनचं दुखणं हे सुरू होतं. अनेक असे पेशंट्स आहेत की ज्यांना पाईल्स आणि अगदी नको केलं होतं, म्हणजे पाईल्समधनं रक्त पडणं,
डेली रुटीनमध्ये अक्षरशः बसू शकत नव्हती. अशी काही लोक होती की ज्यांना ऑपरेशन करा म्हणून सांगितलं होतं. मग मी नुकताच तिथे पाईल्ससाठी कॅम्प लावला होता आणि असे अनेक लोक आली होती आणि आता विदिन 15 days त्यांना एवढा छान रिलीफ आहे की ऑपरेशन सुद्धा त्यांना करायची गरज लागली नाही. म्हणजे जे लोक सांगतात की नाही तुम्ही ऑपरेशन करा तरच तुम्हाला बरं वाटेल, तेच आपण 15 दिवसात औषधांनी सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या क्युअर करू शकतो. तर बऱ्याच गैरसमज आहे की दही शीतमध्ये येतं का उष्णमध्ये येतं, तर त्याबद्दल. दही हे उष्णच आहे. आपल्याला जरी खाताना ते थंड, मला खूप छान वाटलं आज दही खाऊन, तर ते तसं नाहीये. जेवढं तुम्हाला ते छान वाटतं तेवढं त्याच्या दुप्पट ते तुमच्या शरीरासाठी घातक असतं. त्यामुळे शक्यतो दही जर तुम्ही खात असाल तर त्याचे काही नियम पाळा. म्हणजे दही खाताना तुम्हाला मुगाचं वरण किंवा खडीसाखर, मध, तूप ह्याचा काहीतरी समावेश करा, जेणेकरून ते दही तुम्हाला बाधणार नाही. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात दही सेवन करत असाल तर तुम्हाला रक्तपित्त म्हणजे रक्ताचे विकार, कुष्ठ म्हणजे स्किन डिसीजेस हे होण्याची तीव्र शक्यता असतेच असते. शक्यतो पित्त प्रकृतीच्या लोकांनी दही खाऊच नाही, कारण का ते उष्ण असल्यामुळे पित्त वाढवतं. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला दही खायचंच असेल तर ते महिन्यातून एकदा दोनदा खाण्यास काहीच हरकत नाही, पण ह्या गोष्टींचं पालन करून खावा. आणि महत्त्वाची गोष्ट की रात्री सुद्धा दही पूर्णपणे वर्ज करावं, कारण का ते कफ वाढवणार आहे. त्याच्यामुळे सर्दी, खोकला ह्या गोष्टी होऊ शकतात तुम्हाला. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचं प्रमाण आपल्याला काय सांगितलं आहे? नक्कीच निद्रा ह्या विषयावर चरकाचार्यांनी खूप छान वर्णन केलेलं आहे की आपले जे काही 3 आधारस्तंभ असतात त्यातला जो मेन आधारस्तंभ आहे तर तो आहे निद्रा. एक आहे आहार, दुसरा आहे ब्रह्मचर्य आणि तिसरा आहे निद्रा. तर निद्रा जी आहे आपली तर ती रात्रीची किमान 6 ते 8 तास मिळावी. आणि हा सरसकट नियम आहे की तुम्हाला किमान 6 ते 8 तास पीसफुल स्लीप हवी. बरेचसे लोक काय करतात, दुपारी जेवण झालं की झोपतात, तर ते चुकीचं आहे. जर तुम्ही जेवण झाल्या झाल्या लगेच झोपत असाल तर तुम्हाला काय होऊ शकतं, अजीर्णाचे व्याधी होऊ शकतात, मेदरोग म्हणजे तुमच्या शरीरातली चरबी वाढू शकते, तुमच्या शरीरातली स्थूलता वाढते आणि मधुमेह, प्रमेह ह्या गोष्टींचंही प्रमाण वाढतं. तुम्हाला दुपारी काय केलं पाहिजे, वामकुक्षी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या जागी असाल त्या जागी जरी तुम्ही 15 मिनिट डोळे झाकून वाम साईड म्हणजेच डाव्या साईडला झोपून जरी झोपलात तरी ती सफिशियंट आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण आडवं होऊन झोपता तेव्हा तुम्हाला हे सगळे आजार उत्पन्न होतात. त्यामुळे शक्यतो दुपारची झोप ही टाळावी. अगदीच घ्यायची असेल तर वामकुक्षी घ्या तुम्ही. आणि रात्रीची झोप ही पीसफुल आणि अनडिस्टर्ब असली पाहिजे. म्हणजे तुम्ही वारंवार उठताय तर त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही एकदा दोनदा उठलात, तुम्हाला जाग आली आणि परत नक्की झोप लागतीये तर हे तुम्ही मानसिकरित्या अगदी फिट आहात. काही वेळा कसं होतं की शारीरिकरित्याही तुम्ही फिट नसता, मानसिकरित्याही फिट नसता, म्हणून तुमची स्लीप खूप डिस्टर्ब असते. पण त्याला कुठेतरी कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. मग त्यासाठी म्हणा तुम्ही प्रॉपर मेडिकेशन्स घ्या, वैद्यांचा सल्ला घ्या. ह्या गोष्टी घेऊन तुम्ही ती नॉर्मल मेंटेन करणं गरजेचं आहे. झोपण्याच्या पद्धतीमध्ये की काही कुठल्या ठिकाणी आपण झोपायचं ह्याच्यावरती पण खूप वेळा डिस्कशन केलं जातं. आणि माझ्या वाचनात पण जसं आलेलं की जसं आपण पाठीवरती झोपलो म्हणजे सरळ तोंड करून झोपलो की योगी, पाठीवरती झोपलो की भोगी, उजव्या साईडला झोपलो की रोगी आणि डाव्या साईडला झोपलो की निरोगी, ते असं एक सांगितलं जातं. त्याच्या मागे नक्की काय कारण आहे? हे बरोबर आहे. डाव्या साईडला जर आपण झोपलं तर कसं होतं, डायजेशन प्रोसेस आपली व्यवस्थित होते. स्टमक जे आहे आपलं तर ते डाव्या साईडला असतं. त्यामुळे त्या साईडला जर आपण झोपलं तर डायजेशन प्रोसेससाठी काही अडथळा येत नाही, म्हणून आपण डाव्या साईडला येऊन झोपावं. जरी तुमचं हलकं उदरशूल म्हणजे पेन असेल स्टमकमध्ये, पेन डिस्कम्फर्ट असेल, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तरी तुम्ही डाव्या साईडला झोपून झोपलात तरी तुम्हाला खूप छान उपशय मिळतो. आपल्या प्रेक्षकांसाठी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या छान हेल्दी लाईफसाठी आणि त्यांचं आरोग्य छान राहण्यासाठी अशा काही टिप्स तुम्ही देऊ शकता का? महत्त्वाचं म्हणजे हेच आहे की तुम्ही वेळेवर उठलं पाहिजेत, वेळेवर झोपलं पाहिजेत.
तुमच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये किमान 2 ते 3 तासाचं अंतर असलं पाहिजे. एक बेसिक रूल तुम्ही फॉलो केला पाहिजे, तो म्हणजे जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही पाणी प्या आणि जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुमचं अन्न तुमच्या पोटात जाऊ द्या. अतिरिक्त प्रमाणात कुठलीच गोष्ट खाऊ नका. जेवढी तुमची भूक आहे आणि जेवढं तुम्हाला वाटेल की नाही आता बास, तर त्या पॉइंटला तुम्ही स्टॉप झालं पाहिजे. कारण का जेव्हा तुम्ही अतिमात्रात खाता तेव्हा तुमच्या डायजेशनवर लोड येऊन अनेक व्याधी तुम्हाला होऊ शकतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की व्यायाम करणं कधी सोडू नका. भले ते तुम्हाला वेळ मिळत नसेल तरी घरातल्या घरात थोडी आसन करा किंवा एक 15-20 मिनिट तुम्ही घरच्या घरी जॉगिंग करू शकता, ब्रिस्क वॉक घेऊ शकता. फार मी म्हणत नाही की तुम्ही जिममध्ये गेलं पाहिजे, प्रॉपर वर्कआउट केला पाहिजे, पण किमान तुमची जी दिनचर्या आहे त्या रुटीनमध्ये एक अर्धा तास तरी तुम्ही व्यायामाला काढला पाहिजे. काही मैदानी खेळ वगैरे पण खेळू शकतो, जसं की बॅडमिंटन झालं, क्रिकेट झालं. ज्या गोष्टींनी तुम्हाला घाम येईल तो म्हणजे तुमचा व्यायाम. मग तो घाम तुम्हाला कशाने येऊ देत, जिम मध्ये येऊ देत, चालत येऊ देत, आसन करून येऊ देत, आणि ज्या मोमेंटला तुम्हाला घाम येतो त्या मोमेंटला तुम्ही थांबलात तरी चालेल. मॅम, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि कॅन जर्नीमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं, आमच्यासोबत संवाद साधून किंवा आपल्या प्रेक्षकांसोबत बोलून तुम्हाला कसं वाटलं? महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदाबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दूर होणं हे खूप गरजेचं आहे. आज तुम्ही असे काही प्रश्न विचारले आहेत की जे सर्वसामान्य जनतेला कळतील आणि त्यांच्या मनातले जे काही गैरसमज आहेत ना ते दूर होतील. आयुर्वेद हा लोकांच्या दृष्टीने फारच वेगळा आहे की त्याच्यामध्ये खूप पथ्य असतात, सो ते त्याच्याकडे येत नाहीत. तुम्ही जसं मगाशी विचारलं की नाही खूप वेळ लागतो म्हणून ते ट्रीटमेंट घेत नाहीत, तर हे गैरसमज दूर होण्यासाठी आजचा हा पॉडकास्ट नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मॅम जसं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते आम्हाला खूप छान वाटलं ह्या गोष्टी ऐकून, आणि ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या तर आपल्या प्रेक्षकांना जर ह्याच्यातल्या काही समस्या असतील किंवा ह्यातल्या काही गोष्टी प्रेक्षकांमध्ये त्यांची शंका असेल, त्यांच्या शंकांचं निरसन करायचं किंवा तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला कशी काय प्रोसेस आहे तुम्ही एकदा सांगू शकाल? नक्कीच. माझं क्लिनिक आहे मगरपट्टा इथे हडपसरला. तुम्ही त्या व्हिजिटिंग आवर्समध्ये कधीही मला येऊन भेटू शकता. तुम्हाला जर फोन मार्फत माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा क्लिनिकचा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊन नक्कीच मला भेटू शकता. माझी सोमवार ते शनिवार मगरपट्टामध्ये OPD असते, त्यावेळेत तुम्ही येऊ शकता. आणि रविवारी मी लोणंद म्हणजे सातारा जिल्ह्यात येतं, तिथे माझी व्हिजिटिंग OPD असते, तिथेही तुम्ही मला भेटू शकता. तुम्हाला जर मॅम सोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मॅमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. आणि आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ह्या पॉडकास्टमधनं अजून तुम्हाला नवीन काही ऐकायला मिळालं, नवीन काही शिकायला मिळालं किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही ह्या पॉडकास्टने जर खरंच फरक पडला असेल तर तोही आपल्याला नक्की सांगा. तुम्ही मॅमला कॉल करून डायरेक्ट सांगितलं तरीही चालेल. आणि अशाच नवीन नवीन पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.